नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय सांगलीचं 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन. मंडळी, आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना, ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात. जसं आपण त्यांचा आदर करतो, त्यांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे भारत सरकार देखील 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींची, या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं. कारण ज्या अभिमानानं, ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती, तोच त्यांचा अभिमान, आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना. पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं. अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना स्वाभिमानानं जगता यावं, गरीब, असहाय्य, निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं, ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी, म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात, यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम. चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम. चला आजोबा, चला लवकर. प्रत्येक गोष्टीत तुम्ही उशीर करता. अहो, कार्यक्रमाची वेळ झालीये, श्रोते वाट बघताय. आलो आलो लक्ष्मी, आलो. चला ना. अगं, तुझ्यामध्ये उत्साह आहे, ऊर्जा आहे, त्यामुळे तू कशी पटापट स्टुडिओमध्ये जाऊन पोहोचते. मी पडलो म्हातारा, मला थोडासा वेळ लागणारच. त्यामुळे आता याची सवय करून घे आणि सारखी मला घाई करत जाऊ नकोस. काय हो आजोबा, असं का बोलता बरं तुम्ही? अरे, तुम्ही तर आपली शान आहात. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. नाही, हे अगदी बरोबर आहे लक्ष्मी. पण आता काळ बदलला आहे. आता ना म्हाताऱ्यांची कुणालाही गरज उरलेली नाही. असं काही नाही आजोबा. अहो, सगळेजण तुम्हाला मानतात. आता माझंच बघा, मी तुमच्या बरोबर प्रत्येक वेळेला स्टुडिओमध्ये येते की नाही सोबत, आपल्या खास कार्यक्रमासाठी. हो हो हो, अगदी बरोबर. अरे, बोलता बोलता आपण स्टुडिओमध्ये पोहोचलो सुद्धा. कार्यक्रमाची सुरुवात करायची की नाही आज? करायची. आपली आज्ञा शिरसा वंद्य. लगेच सुरुवात करूया. हमारे बुजुर्ग स्वागत आहे तुमचं आपल्या खास कार्यक्रमामध्ये, ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा. मी आहे भारत आजोबा आणि मी आहे भारत आजोबांची लाडकी नात लक्ष्मी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात त्याबद्दल सविस्तर माहिती देत असतो. ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा
हा आपला खास कार्यक्रम भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहयोगाने आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. करेक्ट. लक्ष्मी, आता मंत्रालयाचं नाव तर सगळ्यांना कळलेलं आहेच. खरंय. हे मंत्रालय भारत सरकारचं अत्यंत महत्वाचं मंत्रालय आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. या मंत्रालयाचा उद्देश सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाची सुनिश्चिती करणं हाच, आणि एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कल्याण, राजनैतिक आणि सामाजिक न्याय याबरोबरच हे मंत्रालय दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक आणि इतर विशेष समूहासाठी वेगळं धोरण आणि वेगळे कार्यक्रम बनवतं. आणि त्यामुळं या सर्वच गटांच्या गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष दिलं जातं. आपण मागच्याही भागात असं सांगितलं होतं की आपले ज्येष्ठ नागरिक ही आपल्या समाजाची मुळं आहेत. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आपल्याला कायमच मार्गदर्शन करत राहतं. पण श्रोते हो, जसं जसं त्यांचं वय वाढतं ना, तसं तसं त्यांच्या आरोग्याच्या, आर्थिक बाबींच्या तक्रारी वाढतात. बरोबर आहे. आणि सामाजिक आव्हानांचा सुद्धा त्यांना सामना करावा लागतो. आता या सगळ्यामध्ये जर परिवार सोबत नसेल तर मात्र हे वृद्धजन एकटे पडतात आणि खचतात. आणि अशा वेळेला वृद्धाश्रम हा त्यांचा आधार बनतो. पण बऱ्याचदा भारत आजोबा आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकांवर पावलोपावली ठेच लागण्याची वेळ येते. बरोबर आहे. पण या सर्वांचाच विचार करून आपलं सरकार वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवतं. याच योजनांमधील एक योजना आहे अटल वयो अभ्युदय योजना. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारा ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही कल्याणकारी योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना उदरनिर्वाह, निवास व्यवस्था आणि त्यांना सामाजिक स्थान मिळण्यासाठी ही योजना काम करीत असते. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही आजोबा. अटल वयो अभ्युदय योजनेच्या अंतर्गत वरिष्ठ नागरिक, विकलांग यांच्या राहणीमानाची गुणवत्ता वाढावी यासाठी आवश्यक असलेली संसाधनं आणि सेवा प्रदान करण्याचे प्रयत्न केले जातात. या व्यतिरिक्त ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना आर्थिक मदत आणि सुरक्षा प्रदान करणं, कौशल्य विकास आणि शिक्षणाची संधी त्यांना उपलब्ध करून देणं, त्यांची सामाजिक सुरक्षा आणि सन्मान यांची सुनिश्चिती करणं हा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे. बरोबर आहे. अटल वयो अभ्युदय योजनेचा प्राथमिक उद्देश वृद्धांना सशक्त बनवणं हा आहे, ज्यामुळे आपल्या दैनंदिन गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतंत्ररित्या ते जगू शकतील. ही योजना समाजामध्ये पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते, जिथे ज्येष्ठ नागरिक आनंदानं राहू शकतील. हे किती छान वाटतं ना ऐकायला आजोबा. श्रोते हो, या योजनेच्या माध्यमातून देशांमधल्या करोडो वृद्धजनांना फायदा व्हावा हेच आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे. विशेष करून विकलांग ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं बनवण्यावर सुद्धा लक्ष दिलं जात आहे. अरे वा. या योजनेद्वारा समर्थित वृद्धाश्रमांमध्ये लाखो ज्येष्ठ नागरिक सध्या राहत आहेत. या प्रयत्नांना जास्तीत जास्त बळ मिळावं आणि ज्येष्ठ नागरिकांचं राहणीमान उंचावण्यासाठी सरकार सातत्याने करोडो रुपयांचं अनुदान सुद्धा देत आहे. हो. अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी एकीकृत कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सेवा, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी देखभाल करता प्रशिक्षण कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धावस्था विकास योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना आणि ज्येष्ठांसाठी राज्य कार्य योजना. राज्य कार्य योजना म्हणजे काय आजोबा? म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठीची राज्य कार्य योजना ही अर्थातच लाभदायक योजना आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अत्यंत वेगानं वाढते. हो ना. 2021च्या जनगणनेनुसार देशामध्ये 138 मिलियन म्हणजे 13 कोटी नागरिक वय वर्ष 60 किंवा 60च्या पुढचे वय असणारे आहेत. बापरे. हो. आणि काळानुसार ही संख्या वाढते. 2031 पर्यंत ही संख्या 30 करोड पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हो. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की या वयोगटासमोर
आरोग्य, अर्थ, सामाजिक, मानवाधिकार सुरक्षा या प्रकारची अनेक आव्हानं आहेत. म्हणूनच राज्यकार्य योजनेच्या माध्यमातून या वरिष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी आणि सशक्तीकरणासाठी एक ठोस पाऊल उचललं जात आहे. नक्कीच. या राज्यकार्य योजनेबद्दल आजोबा मला वाटतं आपण एका अधिकारी व्यक्तीकडून ऐकूया. हो हो हो. नमस्कार, मी नितीन संपत उबाळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सांगली. आज आपण अटल वयोअभ्युदय योजनेबाबत चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय कृती योजना म्हणून ओळखली जाणारी AVYAY NAPSRC म्हणून ओळखली जात होती, ज्याला एप्रिल 2021 मध्ये अटल वयोअभ्युदय योजना असे नाव देण्यात आलं. या योजनेचं उद्दिष्ट भारतातील ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम राबवणे, त्यांचं जीवनमान उंचावणे, विशेषतः गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जीवनमान सुधारण्यासाठी त्यांची सतत देखभाल करता यावी म्हणून देखभाल गृहे, ज्येष्ठ नागरिक गृहे चालवण्यासाठी या योजनेअंतर्गत काही संस्थांना मदत दिली जाते. राज्यात अशा अनेक देखभाल गृहे सध्या कार्यरत आहेत. राज्याचं सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 सालापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. 2018 साली सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून त्या समितीने मान्यता दिल्यानुसार एक शासन निर्णय निर्गमित केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने सर्वसमावेशक धोरण तयार केलं. ते धोरण प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, ज्येष्ठ नागरिकांना ताणतणावास तोंड देण्यासाठी सक्षम करणे, हे या बाबींचं धोरणाचा सगळ्यात गाभा होता. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, निराधार आणि गंभीर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना राज्य शासनाकडून ज्या स्वयंसेवी संस्था चालवतात त्या स्वयंसेवी संस्थांना अशा नागरिकांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आलं. सार्वजनिक आरोग्य विभागाने वेगवेगळी आरोग्य शिबिरं घेणं, ज्येष्ठांसाठी मानसिक आरोग्य सेवेमध्ये वाढ करणं, हे एक महत्वाचं काम आरोग्य विभागाचं आहे. वैद्यकीय महाविद्यालयांशी जे संलग्न रुग्णालय आहेत त्यांमध्ये 5% ज्येष्ठ नागरिकांसाठी खाटांची सोय करावी असं स्पष्ट नमूद याच्यामध्ये केलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांनी एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था करावी. वैद्यकीय सेवा, अँब्युलन्स स्वतंत्र पुरवण्यात यावी. खाजगी वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्या संस्थांनी 50% सवलत त्यांना द्यावी. वृद्ध चिकित्सा याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिक चिकित्सा विभाग स्वतंत्र करण्यात यावा. अशा विविध योजना ह्या विभागाने राबवण्यासाठी या शासन निर्णयात दिलेल्या आहेत. दुसरा विभाग आहे नगर विकास विभाग. महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायती यांची रुग्णालये त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्यांसाठी वेगळा वेळ, वेगळी व्यवस्था करण्यात यावी. ठराविक जागा त्यांनी राखून ठेवल्या पाहिजे. ज्येष्ठांना आवश्यक गरजा भागवण्यासाठी बहुउद्देशीय केंद्रे स्थापन करावीत. उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, व्हीलचेअरची सोय सुद्धा उद्यानामध्ये करणं आवश्यक आहे. सार्वजनिक बसमध्ये चढता यावं यासाठी संबंधित संस्थांनी त्यांची बसमध्ये व्यवस्था करण्यात यावी. नगर विकास विभागाकडून टाउनशिप किंवा मोठ्या संकुलास परवानगी देताना वृद्धाश्रम स्थापन करणं सक्तीचं आहे. गृह विभाग, ज्येष्ठ नागरिकांचे जर छळ होत असेल तर त्यांना संरक्षण देण्याचं काम या गृह विभागाचं आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रथम प्राधान्य ज्येष्ठांना देण्यात यावं याबाबत त्यांना सूचना या शासन निर्णयात करण्यात आलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी मोबाईल अलार्म, इंटरनेट, GPS द्वारे त्यांना सुरक्षित करावं आणि संकट समयी मदत देता येईल ते पाहावं. पोलिसांनी ज्येष्ठांची सुरक्षितता, अन्य प्रश्न यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्यासाठी जागरूकता दाखवावी. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या हद्दीत एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी एक स्वतंत्र ज्येष्ठांची यादी करावी आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी विभागाने पूर्ण करावी. श्रोते हो, राज्यकार्य योजनेच्या बद्दल आत्ताच आपण तज्ज्ञांकडून ऐकलं. तज्ज्ञांचं म्हणणं ऐकून ही योजना तर समजली आजोबा, पण आता ना मी तुम्हाला आणि आपल्या श्रोत्यांना एक नाटिका ऐकवते. अरे वा. जिचं नाव आहे आपला अधिकार आपली ओळख. ही नाटिका ऐकल्यानंतर ना
वरिष्ठ नागरिकांसाठीची राज्यकार्य योजना समजून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. ऐकूया. अरे काय दिवस आलेत बघा. आधी असं होत नव्हतं. आजकाल ज्येष्ठ नागरिकांना कोणी विचारत नाही. सुनील, अरे काळजी करू नकोस. अरे राज्य सरकारची राज्यकार्य योजना आपल्याला मदत करेल ना. राज्य कार्य योजना? अरे हे काय आहे? अरे सुनील, आपल्याला आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक समर्थन प्रदान करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अच्छा, हे कसं काय? बघ, या योजनेच्या अंतर्गत नियमित आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. हां. याशिवाय पेन्शन आणि इतर आर्थिक बाबीमध्ये सुद्धा आपल्याला मदत मिळते. हो का? बाबा, अहो बाबा, तुम्ही ठीक आहात ना? हो ग बाळा, आता मला आरोग्य सेवांची काळजी करण्याची गरज नाही आहे. बर, मला वाटतं तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यकार्य योजनेची माहिती समजलेली दिसते. अगं हो, रमेश सांगत होता ही योजना आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून. वरिष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यकार्य योजनेमध्ये आपल्याला कौशल्य विकासाची संधीसुद्धा मिळते. कम्प्युटर प्रशिक्षणासारखे इतर अनेक उपक्रम राबवले जातात. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट झाली आहे. म्हणूनच मला वाटतं की तू नाराज होऊन बसण्यापेक्षा आपण या योजनांचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे. हो हो हो. तर मित्रांनो, या नाटकामधून आपल्याला हे कळतं की सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना ज्या काही बनवलेल्या आहेत त्याचा सगळ्यांनी मिळून लाभ घेतला पाहिजे. खरंय. तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या आणि वरिष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यकार्य योजनेविषयी त्यांना आणि सर्वांनाच सांगा. राज्य कार्य योजनेच्या अंतर्गत वरिष्ठ नागरिकांना अनेक सुविधा प्रदान केल्या जात आहेत. पण या योजनांचा लाभ घेण्यासाठी, या योजनेविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या सामाजिक कल्याण कार्यालयामध्ये किंवा स्थानिक प्रशासनाकडे आपण चौकशी करू शकता. ओके. ते तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती देतील आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा समजावून सांगतील. त्याबरोबरच आजोबा, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऑनलाईन पोर्टल सुद्धा उपलब्ध आहे ना? बरं. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक ती माहिती आणि अर्ज सुद्धा तुम्ही मिळवू शकता. किंवा आपला एल्डर हेल्पलाईन नंबर 14567 राईट 14567 यावर कॉल करून तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती घेऊ शकता. आता कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र तर आवश्यक असतातच. तेव्हा आपलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा वोटर ID, आय प्रमाणपत्र आणि मेडिकल रिपोर्ट तयार ठेवा. ही कागदपत्र अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करतील. जसं आपण सांगितलं की वरिष्ठ नागरिकांच्या या राज्यकार्य योजनेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. स्वास्थ्य शिबिरांचं आयोजन केलं जातं. अशा वेळेला आपण स्वतः या शिबिरांमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपलं आरोग्य तपासून घेतलं पाहिजे. कौशल्य विकास कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन केलं जातं तेव्हा ते स्थानिक संघटनांकडून केलं जातं. यामध्ये सुद्धा आपण सक्रिय सहभाग नोंदवा, जेणेकरून एखादी नवीन कला, कौशल्य तुम्हाला शिकता येईल आणि तुम्ही आत्मनिर्भर बनू शकाल. वा. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक बाजू जरा नाजूकच असते. पण यासाठी सुद्धा पेन्शन योजना आणि इतर आर्थिक सहाय्य या संदर्भात सुद्धा माहिती दिली जाते. वेगवेगळ्या NGOsच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्थन समूह बनवले जातात, ज्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे अनुभव इतरांना सांगू शकता, आपला जनसंपर्क वाढवू शकता आणि हो, नवीन मित्रमैत्रीण सुद्धा जमवू शकता. नमस्कार, माझं नाव अविनाश देशमुख. सरकारने जे काही वरिष्ठ नागरिकांसाठी योजना आणलेल्या आहेत ते खूपच उपयोगी आहेत. कारण आजकाल पाहतो आपण की 4 भिंतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत काही घटना घडतात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच या सरकारने
त्यांच्यासाठी मानसिक आधार किंवा आर्थिक शारीरिक आधार म्हणून हे खूप छान योजना आणलेली आहेत. ह्या सगळ्या योजनांची माहिती आम्हाला ग्रीन रेडिओ माध्यमातून ऐकायला मिळाली आणि खूप छान पद्धतीने ही योजना आम्हाला समजल्या. आमच्या आजूबाजूला जे सिनियर सिटीजन आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही योजनेची माहिती नक्की पोहोचू, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. सरकारने या योजना आणल्याबद्दल सरकारचंही मनापासून खूप खूप अभिनंदन. हा कार्यक्रम ऐकल्यावर लक्षात आलं की आमच्यासारखे जे तरुण आहेत ते आपल्या घरातल्या वृद्धांचा नीट सांभाळ करत नाहीत, म्हणून सरकारला या योजना आणण्याची वेळ आली. माझ्यासारख्या तमाम तरुणांना सांगू इच्छितो की आपण आपल्या आईवडिलांचा जर सांभाळ केला तर वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. सरकारवर हा जो भार पडतोय तो पडणार नाही. आणि जे ज्येष्ठ नागरिक निराधार आहेत त्यांच्यासाठी मात्र या सरकारी योजना खूप चांगल्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत, हेही कळून आलं मला. श्रोते हो, बाईट ऐकून तुम्हाला या योजनेचं महत्त्व कळलं असेलच. तेव्हा आम्ही जे वारंवार सांगतो आहोत की सरकार भरपूर योजना तुमच्यासाठी आणतंय, पण त्याची माहिती करून घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्यालाही थोडे प्रयत्न करायला हवेत. ते तुम्ही नक्की करा. आजच्या आपल्या या खास कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबणार आहोत. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशन यांच्या सहकार्याने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत. ज्येष्ठांना त्यांचा मान सन्मान मिळवून देणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या योजना म्हणजे फक्त सरकारी उपक्रम नाही, तर ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचे अनुभव, त्यांचं ज्ञान आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यांच्या गरजा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे कुटुंबाचे महत्त्वाचे खांब असतात. मुलाबाळांचा, नातवंडांचा अत्यंत दक्षतेनं ते सांभाळ करतात. खरं, समाजामध्ये त्यांचं स्थान हे कायम आदराचं आणि विशेष असणार आहे आणि म्हणूनच तो मानसन्मान, आदर, काळजी त्यांच्या प्रती सुद्धा असणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या अधिकारांचा, त्यांच्या हिताचा विचार कायम आपल्या लक्षात असायला हवा. आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात, तेव्हा आपली वर्तणूक ही न्याय्य असेल. ज्येष्ठ नागरिक संदर्भात इतर माहिती हवी असेल तर आपला एल्डर हेल्पलाईन नंबर 14567 14567 डायल करायला अजिबात संकोच करू नका. वा, भारत आजोबा, आता वेळ झालीये आपला हा कार्यक्रम थांबवण्याची. तेव्हा आज मला, लक्ष्मीला आणि माझ्या भारत आजोबांना इथेच निरोप द्या. पण पुन्हा आपण भेटूया ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. नमस्कार. साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. आहा, अहो साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अग ग 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 अग ग ग ग ग साठी आली, काय करू आता, साठी आली, नको नको तरी साठी आली, खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो, अहो बघता बघता साठी आली, आली आली, गुडघे दुखीला घेऊन आली, आली आली, अन पाठीची घडी मोडून गेली. आगाय आय 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 आय. काय सांगता, पाठीची घडी मोडली? मग काय, अहो व्यायाम करता की नाही? अहो संसाराचा गाडा वडता वडता पाठीवर एवढं वजन घेतलं होतं की व्यायाम वगैरे करायला सुद्धा ते खाली काय ठेवता आलं नाही बघा. आणि म्हणून पाठीची घडी मोडून गेली. साठी आली, काय करू आता, साठी आली, नको नको तरी साठी आली, खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो, अहो अंधुक झाली दिठी. मिठी? अहो मिठी नाही, मग दिठी दिठी दिठी. नाही, तुम्हाला मिठीच ऐकू येणार म्हणा, कारण तुमची सुरू आहे तिशी. लाजू नका. तर मग दिठी म्हणजे काय? अहो दिठी म्हणजे दृष्टी.
दृष्टी असं डोळ्यांपुढची चित्र आता दिशेनाशी झाली. हा. चष्मा मोतीबिंदूची गट्टी झाली. असं 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 तर आता अंधुक झाली दिठी दिठी आणि कामाची झाली सुट्टी. सुट्टी पोरा बाळांनी घेतली म्हणूनच कट्टी. कट्टी कट्टी. हा? आता हा काय नवीन खेळ? अहो खेळच म्हणायचं की. होय. आता साठी आली हा आणि दृष्टी गेली हा आणि रिटायरमेंट निवृत्तीची वेळ झाली हा. आणि त्यामुळं ऑफिस कामाची सुट्टी झाली ना. झाली 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 मग झाली. आता 10 तास घराबाहेर राहणारे आम्ही आता 24 तास घरात थांबायला लागलो. अरे या डब्यात काय, या कपाटात काय आणि त्या पार्सल मध्ये काय म्हणून विचारायला लागलो. आणि म्हणून पोरा बाळांना देखील नकोसे झालो. आणि म्हणून पोटच्या पोरानं घेतली कट्टी. पोटच्या पोरानं घेतली कट्टी. काय सांगायचं, लई लई वंगाळ झालं बघा. अहो म्हणून तर म्हणतोय. हा. अगगगगग. साठी आली. काय करू आता, साठी आली. नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो अहो बरोबर आहे. काय बरोबर आहे. अहो जग बदललंय राव आता. हे बघा मला सांगा आता, हा. तुमच्या आई साहेबांनी नऊवारी नेसली होती की नाही? होती. वडील तुमचे धोतर नेसत होते. हा मग तुम्ही नेसलंय काय आता? म्या? नाही नाही नाही. बघा तुमच्या आईनी जात्यावर दळणं दळून दळून व्यायाम सुरू ठेवला. वडिलांनी शेतात राबून राबून शरीर कमावलं. पैलवानच होत ते. मग आणि तुमचं शरीर आमचं काय कसलं नाही ना. म्हणजेच काय तर बदल अटळ आहे. त्यामुळे आता हल्ली असं कोणाच्या खासगी आयुष्यात इतकं डोकावू नाही हो. काय बोलता पण पोटचं पोर आहे की ते. पोटचं पोरग असलं तरी बी त्याच्या संसाराच्या पोटात आपण डोकावू नाही. अहो आपलं आपलं जग आपणच उभं करावं. आता असं म्हणता वय. मग अहो पण आता उभं राहायला कोणाची सोबत नकोय. सोबत मग अहो एकटं उभं राहत होतो तेव्हा पेलच की सगळं. पण आता नाही जमत. खरंय खरंय खरंय. नाही पण खरंय तुम्ही म्हणता ना तसा बदल अटळ आहे. काय आता कोणाच्याही सोबतीची अपेक्षा नको. काय नाही 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 अगदीच तसं नाही बरं का. मग कसं आता. अहो जसा बदल अटळ आहे ना तसं आपलं सरकार सुद्धा अटळ आहे. ज्याने आपली अटळ सोबत दिली आहे. अहो काय मस्करी लावल्या तुम्ही. मस्करी मग काय तर आता यात सरकार कुठनं आलं हो. आणि हे काय लावलंय सारखं अटळ अटळ अटळ. अहो सांगते सांगते ऐका 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 शांत व्हा. हे बघा आता तुमच्या गुडघ्याला औषध पाणी करणारी, तुमच्या डोळ्यांसाठी कानांसाठी वेगवेगळी उपकरणं म्हणजे साधनं उपलब्ध करून देणारी आणि तुमच्या एकटेपणावर तोडगा सांगणारी. अहो एवढंच काय तुमच्या प्रत्येक तक्रारीवर उपाय सांगणारी अटल वयो अभ्युदय योजना आपल्या केंद्र सरकारने सुरू केली आहे. काय सांगता काय. मग आता तुम्ही माझ्या माग म्हणा. काय म्हणायचं. 1 1 4 4 5 5 6. 1 मिनिट काय तुम्ही काय साळ बिळाला गेला आहे की नाही. ते मधलं 2 आणि 3 कुठे गेलं. 1 नंतर डायरेक्ट 4. साळत गेले होते म्हणूनच ही माहिती तुम्हाला मी सांगते. काही प्रश्न विचारायचा नाही, नुसतं माझ्या मागे म्हणायचं आणि ते लक्षात ठेवायचं. सांगा सांगा. हा म्हणा. 1 4 4 5 5 6 7. 7. आता एकटे म्हणा बरं. 1 4 5 6 आणि 7. सोपं आहे का नाही. सोपं की. पण हे हाय काय. सांगते. हा एक मदतीचा नंबर आहे म्हणजे हेल्पलाईन नंबर आहे. कुणी दिला विचारा. आता कुणी दिला. सरकारने दिला. असं होय. तर हा तुमच्यासाठीचा एक हेल्पलाईन नंबर आहे. हा कुठे डायल करायचा. फोनवर. तर हा फोनवर तुम्ही डायल केला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच म्हणून समजा. आणि त्याच्या बरोबर राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक योजना आहे बर का. या योजनेच्या माध्यमातून तर वृद्धांसाठी आवश्यक असणारी सगळी उपकरणं मोफत दिली जात आहेत. म्हणजे तुमच्या डोळ्यांचा चष्मा म्हणू नका, कानाचं ते मशीन म्हणू नका, तुमचा वॉकर म्हणू नका, काठी म्हणू नका, अशी एक नाही 90 प्रकारची उपकरणं मोफत दिली जात आहेत. मग
आणि असं एकच नाही बर का, अनेक प्रकारे सरकार 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करतंय. अहो बघा, तुमच्या पोरांनी कट्टी घेतली की नाही? काय बोलायचं, पण सरकारने कट्टी घेतली नाही. आता कसं बोलला? तेव्हा तुमचं 60 नंतरचं आयुष्य सुखाचं, आरोग्यपूर्ण जावो यासाठी सरकार अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून काम करतंय. हे लई बेस झालं बघा. आता तिचा फक्त लाभ तुम्हाला घ्यायचा झालं. मग खुश का आता? मग आता काय म्हणणार? मग आता काय म्हणायचंय? आली 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 60 आली, 60 बरोबर अव्यय आली, वयोश्री योजना आली रे आली, हेल्पलाईन सुद्धा आली रे आली, 60 आली 60 आली 60 आली. हो. हा तर मंडळी, सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवतंय. त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत. आज मात्र आपण इथेच थांबूया. ऐकत रहा 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ. नमस्कार.